ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಮಿ ಹಿಂದ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಿಳಾ ವಿಭಾಗದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಶ್ರೀಮತಿ ತಕ್ಷೀಲಾ ಖಾನ ಮಾತನಾಡಿ, ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಾವು ದೇಶಾದ್ಯಂತ 78ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಿದೆವು. ಆದರೆ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೊರಕಿದೆಯೇ, ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ಸಮೂಹದಲ್ಲಿ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಕಲ್ಪನೆಯು ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ ಎಂಬುದರ ಕುರಿತು ಆಲೋಚಿಸಬೇಕಾದ ಅಗತ್ಯವಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಸಮಾಜವು ಅನೇಕ ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ತೊಳಲಾಡುತ್ತಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಸಾಮ್ರಾಜ್ಯಶಾಹಿ ಶಕ್ತಿಗಳು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕತೆ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಆರ್ಥಿಕ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಚಾಲಕಿ ಶ್ರೀಮತಿ ತೌಹೀದ್ ಸಿಂಧೆ ಮಾತನಾಡಿ, ಅಭಿಯಾನದ ಮಹತ್ವ, ಉದ್ದೇಶ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿವರಣೆ ನೀಡಿದರು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಶಾಹೀನ್ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದ ಅಫರುನಾಜ್ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಸೈಯದ್ ಹಬೀಬಾ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. कि एक माह मुहिम का उन्वान अखलाक महसिन आज़ादी के ज़ामिन। हाल ही में हमने मुल्क अजीज़ की आज़ादी का 78वां जश्न बड़े जोश खरोश से मनाया। सोचने का मुकाम ये है, क्या मुल्क के बाशिंदगान को हकीकी आज़ादी मैसर है? समाजी हालात और माशरे में किस हद तक आज़ादी का तस्वुर पाया जाता है? इंसानी हुकूक के अलमिया के मुताबिक आज़ादी की तारीख में ये बात शामिल है कि वो किसके लिए ज़रर रसाना हो। हम देखते हैं कि मौजूदा माशरा बहुत सारे मसाइल का शिकार है। इस्तेमारी ताकतों ने तहजीबी और माशी सतह पर इंसानों की आज़ादी छीन ली है, इन्हें ग़ुलाम बना दिया गया है। मियारी ज़िंदगी और मसावात ग्लैमर के नाम पर सरमायादाराना जाल में इन्हें फंसा कर इनके जिस्म ही नहीं बल्कि जहनों को भी गुलाम बना दिया गया है। सरमायादाराना कुव्वतों के मंसूबों ने जदीद दौर के मसावात और आज़ादी का झांसा देकर गुमराह किया है। मोबाइल, इंटरनेट, फेसबुक, इंस्टाग्राम जैसे सोशल मीडिया प्लेटफॉर्म के ज़रिए घरों और महलों और हर मुकाम पर बेहयाई आम हो गई है। आज बढ़ती हुई उरियानियत, जुआ, शराब और मंशियात की लत, ल्यू एंड रिलेशनशिप, हम जिन्स परस्ती और जिस्म फरोशी जैसी बुराइयाँ एक जानिब माशरे को घिरते हुए अखलाकी मियार की अक्कासी कर रही हैं, तो दूसरी जानिब अखलाकी, समाजी और हयाताती सतह पर बेशुमार मसाइल पैदा कर रहे हैं। नौजवान नस्ल भटक रही है, ख़ानदान उजड़ रहे हैं, समाज के हालात तशवीशनाक हो रही हैं। इन हालात के तनाजुर में समाज में बेदारी लाने और इस सूरत हाल की इस्लाह व बेहतरी के लिए शोबे ख़वातीन जमात इस्लामी हिंद ने पूरे मुल्क में 21 सितंबर ta 30 सितंबर एक माह मुहिम मनाने का अज़्म किया है। अखलाक महसिन आज़ादी के हैं VIP ख़वातीन से इंशाल्लाह, और चंद कॉलेजेस में और विज़िट है और कुछ फैमिली गेट टुगेदर्स हैं। इस तरीके से कैंपेन का आगाज़ होने जा रहा है इंशाल्लाह। कल से काम इस तरीके से शुरू होगा कि कल कुछ VIPs ख़वातीन से मुलाकातें होंगी और कॉलेजेस में कैंपेन्स में विजिट होगा और फैमिली गेट टुगेदर्स होंगे कल इंशाल्लाह। कॉलेज के नाम कौन सा कॉलेज? कॉलेज शाहीन कॉलेज है और आलमीन कॉलेज है और हमारे ऑयस्टर स्कूल और कॉलेज में और एक रेणुका कॉलेज है। इस तरीके से ಗೊತ್ತಿರುವ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೈತಿಕತೆಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯಲು ಹಾಗೂ ಇದರ ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಮೂಡಿಸಲು ಈ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಮಿ ಹಿಂದ್ ಮಹಿಳಾ ಘಟಕವು ದೇಶಾದ್ಯಂತ ಆಯೋಜಿಸಿದೆ. ಈ ಅಭಿಯಾನವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1ರಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 30ರ ತನಕ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮೂಲಕವೂ ನೈತಿಕತೆಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯಲು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಾವು ನೋಡಬಹುದು, ಅತ್ಯಾಚಾರ, ಧೂಮಪಾನ, ಮದ್ಯಪಾನ, ಲಿವಿಂಗ್ ಇನ್ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್, ಪಾಶ್ಚಾತ್ಯಿಕ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಯುವ ಪೀಳಿಗೆಯು ಬಹಳ ಸಿಂಪ್ಲಿಯಾಗಿ ಅದನ್ನು ಅದೇ ತಮ್ಮ ಫ್ರೀಡಮ್ ಎಂದು ಅದು ಹೆಗ್ಗಳಿಕೆಯಿಂದ ಯುವ ಜನರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಈ ಲಿವಿಂಗ್ ಇನ್ ರಿಲೇಷನ್ ಇದು ಪೂರಾ ನಮ್ಮ ಹಕ್ಕು, ಮದ್ಯಪಾನ ಇದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಎಂಬ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯುವ ಜನತೆಯನ್ನು ಅದನ್ನು ಬಹಳ ಆರಾಮವಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅನುಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿ.